निष्पत्ती 0317.12 Identify object and use in communication. Hello student, we are going to learn class 3rd subject English objects, page number 47. Read the words, then complete the sentence and copy them in your notebook. शब्द वाचा, नंतर वाक्य पूर्ण करा आणि तुमच्या वहीत ते पुन्हा लिहा. Big, small. The elephant is big. हत्ती मोठा आहे. But the mouse is small. पण उंदीर लहान आहे. Let's see the next picture. There are two trees. दोन झाडांची चित्रे आहेत. The first teacher is tall. पहिले झाड उंच आहे. But the other tree is short. परंतु दुसरे झाड टेंगणे आहे. नेक्स्ट पिक्चर. सॉफ्ट म्हणजे मऊ, हार्ड म्हणजे टणक. द पिंक चेअर इज सॉफ्ट. गुलाबी खुर्ची मऊ आहे. बट द ब्राऊन चेअर इज हार्ड. परंतु तपकिरी खुर्ची टणक आहे. हॉट म्हणजे उष्ण, कोल्ड म्हणजे थंड. टी इज हॉट. चहा गरम आहे. बट आईस्क्रीम इज कोल्ड. परंतु आईस्क्रीम थंड आहे. हॉट ऑपोजिट कोल्ड. क्लीन म्हणजे स्वच्छ, डर्टी म्हणजे घाणेरडे. द रेड शूज आर क्लीन. लाल बूट हे स्वच्छ आहेत. बट द ब्ल्यू शूज आर डर्टी. निळे बूट हे अस्वच्छ आहेत. क्लीन ऑपोजिट डर्टी. द नेक्स्ट पिक्चर. वेट म्हणजे ओले, ड्राय म्हणजे वाळलेले. द ब्लू शर्ट इज वेट. निळा शर्ट ओले आहे. बट द येलो शर्ट इज ड्राय. पिवळ्या कलरचे शर्ट वाळलेले आहे. द नेक्स्ट पिक्चर. रफ अँड स्मूथ. रफ म्हणजे खडबडीत, स्मूथ म्हणजे गुळगुळीत. ब्लॅक रॉक इज रफ. काळा खडक खडबडीत आहे. बट द व्हाईट स्टोन इज स्मूथ. परंतु पांढरा दगड गुळगुळीत आहे. पिक्चर. ओल्ड यंग. ओल्ड म्हणजे वृद्ध, यंग म्हणजे तरुण. गौरव इज यंग. गौरव तरुण आहे. बट हिज ग्रँडफादर इज ओल्ड. परंतु त्याचा आजोबा वृद्ध. नेक्स्ट पिक्चर. फॅट म्हणजे लठ्ठ. अनदर वर्ड थिन, पातळ. द फर्स्ट कॅट इज फॅट. पहिले मांजर लठ्ठ आहे. बट द अदर कॅट इज थिन. परंतु दुसरे मांजर पातळ आहे. लॉंग म्हणजे लांब. शॉर्ट म्हणजे आखूड. द पिंक पेन्सिल इज लॉंग. पिंक कलरची पेन्सिल लांब आहे. बट द ब्ल्यू पेन्सिल इज शॉर्ट. परंतु निळ्या कलरची पेन्सिल आखूड आहे. नेक्स्ट पिक्चर इज न्यू ओल्ड. न्यू म्हणजे नवीन, ओल्ड म्हणजे जुने. द रेड बॅग इज न्यू. लाल कलरची बॅग नवीन आहे. बट द ब्राऊन बॅग इज ओल्ड. परंतु तपकिरी कलरची बॅग जुनी आहे. सी द नेक्स्ट पिक्चर. प्रिटी, अगली. प्रिटी म्हणजे सुंदर, अगली म्हणजे कुरूप. द पिंक मास्क इज प्रिटी. गुलाबी मास्क सुंदर आहे. बट द ग्रीन मास्क इज उगली. परंतु हिरवा मुकुटा कुरूप आहे. सी द नेक्स्ट पिक्चर. स्ट्रॉंग, वीक. स्ट्रॉंग म्हणजे सशक्त, वीक म्हणजे अशक्त. द फर्स्ट मॅन इज स्ट्रॉंग. पहिला माणूस बलवान आहे. बट द अदर मॅन इज वीक. परंतु दुसरा माणूस अशक्त आहे. सी द नेक्स्ट पिक्चर. फास्ट, स्लो. फास्ट म्हणजे वेगवान, स्लो म्हणजे संत. द रॅबिट इज फास्ट. ससा वेगवान आहे. बट द टॉर्टोइज इज स्लो. परंतु कासव संत आहे. Read the opposite words and see copy them in your notebook. Let's start. BIG. Big म्हणजे मोठा. SMALL small म्हणजे लहान. TALL tall म्हणजे उंच. SHORT short म्हणजे ठेंगणा. SOFT soft म्हणजे मऊ. HARD hard म्हणजे कठीण. HOT hot म्हणजे गरम. COLD cold म्हणजे थंड. CLEAN क्लीन म्हणजे स्वच्छ. DIRTY डर्टी म्हणजे घाणेरडे. WET वेट म्हणजे ओले. DRY ड्राय म्हणजे वाळलेले. ROUGH रफ म्हणजे खडबड. SMOOTH स्मूथ म्हणजे गुळगुळीत. YOUNG यंग म्हणजे तरुण. OLD ओल्ड म्हणजे वृद्ध. FAT फॅट म्हणजे लठ्ठ. THIN थिन म्हणजे पातळ. LONG लॉंग म्हणजे दूर. SHORT शॉर्ट म्हणजे आखूड. NEW न्यू म्हणजे नवीन. OLD ओल्ड म्हणजे जुना. PRETTY प्रिटी म्हणजे आनंदी. UGLY अगली म्हणजे कुरूप. STRONG स्ट्रॉंग म्हणजे सशक्त. WAK वीक म्हणजे अशक्त. FAST फास्ट म्हणजे जोरात. SLOW स्लो म्हणजे संत. मेक मोर सेंटेन्स युजिंग युअर ओन आयडियाज. तुमच्या स्वतःच्या कल्पना वापरून अशी आणखी वाक्य बनवा.